नमस्कार. रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आली आहे गोकुळाष्टमी स्पेशल रंगोली. त्यासाठी जी कृष्णाला प्रिय अशा गोष्टी आहेत त्या गोष्टींचा मी रांगोळी काढताना वापर करायचा प्रयत्न केलेला आहे, काढायचा प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टी. तर पहिल्यांदा तुम्ही पाहिलं बासरी काढून घेते आहे, जी कृष्णाला अतिशय प्रिय आहे. माझ्या वाचण्यात अशी आख्यायिका आहे की कृष्णासोबत जी बासरी असते ती नेहमी का असते. तर पहिली जी आख्यायिका मला जी माहिती आहे ती अशी आहे की जेव्हा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जात होता कंसवध करायला, तेव्हा राधाराणीनी कृष्णाला ती बासरी आठवण म्हणून दिली आहे, अशी एक आख्यायिका आहे. आणि तेव्हापासून ती बासरी गोकुळामध्ये सतत वाजत असते. असं नाही आहे की वाजत नाही आहे, फक्त तिचा आवाज कोणाला ऐकू येत नाही, फक्त ती राधाराणीला ऐकू येते, अशी आख्यायिका आहे. कृष्णाला कलेचं प्रतीक असं मानलं जातं. तर बासरी संगीतातली एक कला म्हणू शकतो आपण. संगीत कला बासरी वादन जे आहे त्याचं प्रतीक म्हणूनही कृष्ण बासरी धारण करतो आपल्या हातामध्ये. आता मी काढून घेते मोरपीस. कृष्णाला आपण पाहिलं, जेव्हा आपण कृष्ण फोटो किंवा त्याची आपण प्रतिमा पाहतो तेव्हा नेहमी कृष्ण मोरपीस तो त्याच्या मुकुटावरती धारण करतो. त्यामागे पण दोन आख्यायिका आहेत. पहिली आख्यायिका अशी आहे की कृष्ण जेव्हा गोकुळामध्ये होते तेव्हा ते गाई गुरं चालायला न्यायचे, तेव्हा तिथे त्यांना खूप सारे मोर दिसले आणि मग ते तिथे बासरी वादन करायचे. तर मोर बासरी ऐकून तुई नाचायला लागायचे, त्यांना खूप आनंद व्हायचा. आणि मग जेव्हा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जायला निघाले तेव्हा एक भेट म्हणून मोरांनी आपलं मोरपंख त्यांना दिले, अशी एक आख्यायिका आहे. आणि दुसरी आख्यायिका जी आहे ती आहे विष्णूचा जो आता राम अवतार होता आधीचा, तर त्या अवताराशी निगडीत आहे. जेव्हा रावणाने सीतामातेचं हरण केलं आणि तो घेऊन जात होता लंकेला सीतामातेला, तेव्हा श्रीराम शोधत शोधत निघाले सीतामातेला. तेव्हा असं आख्यायिका आहे की जो मोर आहे तो रस्ता दाखवत होता. आपला एक एक मोरपंख तो उडत त्यांनी पाहिलं होतं की सीतामातेला कुठे घेऊन गेलेला आहे रावण. आकाशामधनं आकाशमार्गाने जेव्हा नेलं तेव्हा मोर उडत उडत आपला एक एक पंख टाकत तो श्रीरामाला रस्ता दाखवत होता की सीतामातेला कुठं नेलं. आणि यामध्ये मोराचे सगळे पंख गळून गेले आणि मोराचा मृत्यू झाला. आणि मग त्याचेच पांग फेडण्यासाठी, म्हणजे मागच्या जन्मीचं पुढे आपल्याला भोगावं लागतं असं आहे. तर मग कृष्ण वचन दिलं मोराला की हे मी उपकार तुझे पुढच्या माझ्या जन्मात जेव्हा मी कृष्ण अवतार घेईल तेव्हा मी हे तुझी जो मला मदत केलीस, तुझे मोरपंख टाकून मला रस्ता दाखवलास, तर ते मी सतत माझ्या डोक्यावरती धारण करेल, अशी एक आख्यायिका आहे. तर कृष्णाला कमळ प्रिय आहे, कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे कमळ हे लक्ष्मीचं प्रतीक, लक्ष्मीला पण प्रिय आहे. म्हणून कृष्णसुद्धा आपल्या हातामध्ये कमळाला धारण करतो. म्हणून मी इथे कमळाचं फूल काढलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या प्रकारे मी काढलेलं आहे. तर या रांगोळीमध्ये मी कृष्णाला ज्या प्रिय आहेत वस्तू त्या सर्व काढायचा प्रयत्न केलेला आहे. छोट्या छोट्या बासरी काढली, मोरपंख काढलं, श्रीकृष्णाचं नाव लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला ही रांगोळी माझी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला ह्या आख्यायिका माहिती होत्या का, तुम्हाला काही दुसऱ्या आणखी आख्यायिका माहिती आहेत तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मला नवीन माहिती मिळेल आणि आपले जे दुसरे व्ह्युअर्स आहेत जे व्हिडिओज बघतात
त्यांनासुद्धा कळेल. तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला अशा सुंदर सुंदर रांगोळ्या पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. पुढचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक यू.